बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील सर लिखित कथा शेवटचा प्रयत्न. तक्षशिला ज्ञान केंद्राच्या पायऱ्या चढून अजय उजव्या बाजूला असलेल्या ग्रंथालयाकडे वळणार इतक्यात पाठीमागून हाक आली. अरे अजय! त्यानं पाठीमागे वळून पाहिलं. बाजूच्या लेक्चर हॉलच्या दरवाजातून संदीप पाखरेनं हाक दिली होती. त्याच्याकडे पाहत तो म्हणाला, संदीप, तू इथे केव्हापासून येतोयस? तू इथे कसा काय ते आधी सांग, असं संदीप म्हणाला. आजच आलोय, तासाभरापूर्वी फी भरली आणि जॉईन झालो, असं अजय म्हणाला. पण तू कधीपासून येतोयस? अजयनं विचारलं. हसत हसत संदीप म्हणाला, घरी वेळ जात नाही म्हणून येतो इथे टाइमपाससाठी. शिवाय घरी पप्पांची भुणभुण असते, रिकामा वेळ घालवण्यापेक्षा काहीतरी शिक म्हणून स्पर्धा परीक्षा केंद्र निवडलंच होय? MA करण्यापेक्षा हे बरं आहे. यशस्वी झालोच तर अधिकारी होईन, नाहीतर आहेच बापाचा उद्योग, संदीप बिनधास्त बोलला. त्यावर अजय म्हणाला, माझं तुझ्या उलटं आहे. मला पुढं शिकावं वाटतंय, पण घरची परिस्थिती आड येते म्हणून म्हटलं आता इथे अभ्यास करून नशिबाची परीक्षा बघावी. पोलीस अधिकारी झालोच तर आयुष्याचं सोनं होईल. तसा हसून संदीप म्हणाला, तू अधिकारी होणार? गेल्या 3 वर्षात किती वेळा पोलीस भरतीला उतरलास? इतके प्रयत्न करून साधा पोलीस शिपाई झाला नाहीस आणि आता पोलीस अधिकारी? हे संदीप, ते वेगळं आहे रे. तिथे खूप वशिलेबाजी चालते. आपण वशिल्यात कमी पडतो रे. इथं तसं नाही. इथं बुद्धीची कसोटी लागते. यात आपण नक्कीच यशस्वी होऊ. अजयनं विश्वास व्यक्त केला. अजयच्या खांद्यावर हात टाकून संदीप म्हणाला, तू अधिकारी झालास तर मला आनंदच होईल. चल चल, तुला चहा देतो. दोघंही बोलत बोलत ज्ञान केंद्राच्या पायऱ्या उतरून खाली रस्त्यावर आले. केंद्रासमोर रस्त्याकडेला संदीपनं त्याची मोटरसायकल लावलेली. दोघंही त्या गाडीवर स्वार झाले व शहरातल्या हॉटेल साईमध्ये आले. हॉटेलातल्या टेबल समोरच्या खुर्चीत बसताच संदीपनं खिशातून सिगारेटचे पाकिट काढले. वरच्या खिशातून लायटर काढून त्यानं सिगारेट शिलगावली. निवांतपणे 2 झुरके मारून तो अजयला म्हणाला, अजय, ओढतोस का सिगारेट? अजय हातानेच नाही म्हणाला. तेवढ्यात वेटर आला. संदीपनं त्याला मिसळ पावाची व चहाची ऑर्डर दिली. अजय बोलायचं म्हणून म्हणाला, अरे संदीप, तू ही व्यसनं बिनधास्त करतोस. घरी कळलं तर? घरी माहीत आहे. शिवाय बिझनेसमधून माझं माप काढायला पप्पांना वेळ असतोच कुठे? त्यांची माझी भेट रात्रीच होते, असं संदीप रोखठोक बोलला. अजय म्हणाला, बरं आहे तुझं. मोठ्या बापाचा मुलगा आहेस तू. तुझं काय वाईट आहे? अरे, मी सकाळी 6ला रानातल्या वस्तीवर जातो. गुरांना वैरण पाणी बघतो. म्हैशीची धार काढून घरी दूध घेऊन येतो. मग आंघोळ पाणी आणि न्याहारी आटोपून 4 किलोमीटरची सायकलची रपेट करून इथंपर्यंत येतो. दुपारी पुन्हा गावी जाऊन शेतातला कामधंदा करतो, असं अजय सविस्तर बोलला. खांदे उडवत संदीप म्हणाला, काम करतोस? साला, ज्याचं त्याचं नशीब ठरलेलं असतं बघ. म्हणूनच मी इथे आलोय. मलाही माझं पिढीजात नशीब बदलायचं आहे. तुझा प्रयत्न यशस्वी झाला तर मला आनंदच होईल. माझा एक मित्र PSI झालेला मला आवडेल. पण खरं सांगू संदीप? सांग, बिंदास्त बोल. मला नाही वाटत मी पोलीस अधिकारी होईन. का बरं? एकदम निगेटिव्ह बोलू लागलास. त्यावर एक उसासा टाकून अजय म्हणाला, अरे, नोकऱ्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या थोड्या असतात आणि मुलाखतीला किंवा लेखी परीक्षेला येणाऱ्या बेरोजगारांची संख्या हजारोंच्या संख्येत असते. त्यात पुन्हा मेरिट, त्या मेरिटची पाठ शिवताना दमछाक होते. अक्षरशः जीव गुदमरतो. आणि मग वाटतं
गड्या आपला गावच बरा, शेतीच बरी. पण पण काय अजय? संदीपला त्याची व्यथा ऐकण्याची उत्सुकता लागून राहिली. अजय म्हणाला, मी वडिलार्जित शेतीसुद्धा केली असती, पण तिची अवस्थासुद्धा बिकट होत चालली आहे. एकतर प्रत्येक पिढीच्या टप्प्यावर एकत्रित शेतीचं विभाजन होत ती आता 1-2 एकरांच्या वाटणीवर येऊन ठेपली आहे. शिवाय तिच्यातून येणाऱ्या उत्पादनाच्या दुप्पट तिचा उत्पादन खर्च झाला आहे. अगदी कुळवकाठीपासून खतापर्यंत प्रत्येक गोष्ट महाग होत चालली आहे. म्हणूनच मी नोकरीच्या शोधात आहे. अजयचं हे सविस्तर बोलणं ऐकून काहीतरी सुचल्यासारखं संदीप म्हणाला, अजय, तुला नोकरीच पाहिजे असेल तर मी उद्याच तुला नोकरी देतो, माझ्या पप्पांच्या कारखान्यात. संदीपच्या वडिलांचा तिथल्या औद्योगिक वसाहतीत प्लास्टिक वस्तू बनवणारी प्लास्टिक इंडस्ट्री होती. तिथे त्याने अजयला नोकरीची हमी दिली. पण अजयला तिथे मिळणारे पगार माहीत होते. म्हणून तो संदीपला म्हणाला, तू नोकरी देतो म्हणालास त्याबद्दल मी तुझा आभारी आहे, पण तिथल्या तात्पुरत्या आणि तुटपुंज्या पगारावर मी माझं जीवन उभं करू शकत नाही. त्यापेक्षा रानात रोजगाराला गेलेलं चांगलं. जशी तुझी इच्छा, असं म्हणून संदीपनं विषय बदलला. गप्पा गोष्टींबरोबरच दोघांचं चहा पिणं संपलं. दोघंही हॉटेलमधून बाहेर पडली. संदीप आपली मोटरसायकल घेऊन वाटेला लागला. अजय स्टडी सेंटरकडे गेला. नेहमीप्रमाणे ग्रंथालयात जाऊन पुस्तकं चाळीत बसला, पण आज पुस्तकात त्याचं मन लागत नव्हतं. डोळे पुस्तकातल्या अक्षरावरून फिरायचे, पण त्या पुस्तकातलं मनात काहीच शिरत नव्हतं. कारण अधूनमधून त्याला संदीप आठवायचा. त्याचे शब्द त्याच्या कानात रुंजी घालायचे. गेल्या 3 वर्षात किती वेळा पोलीस भरतीला उतरलास? इतके प्रयत्न करून साधा पोलीस शिपाई झाला नाहीस? हेच संदीपचं वाक्य त्याला छळत राहिलं. तो मनाशीच म्हणाला, संदीपचं सुद्धा खरं आहे, खरं आहे. पोलीस भरतीला उतरण्यासाठी आपण खूप खूप मेहनत घेतली. गावातल्या हायस्कूलच्या व्यायामशाळेत पहाटेपासून हजेरी लावली. 6 किलोमीटरचं रनिंग केलं. पोलीस भरतीत त्यामुळे शारीरिक क्षमतेला पात्र ठरलो. लेखी परीक्षेतही चांगले गुण घेतले. पण मुलाखतीनंतर लागणाऱ्या मेरिट यादीतून प्रतीक्षा यादीत जाऊन बसलो. हे असं बऱ्याचदा झालं. शेवटी आपल्यासारखाच पोलीस भरतीला उतरलेला ताकारीचा सुहास पवार म्हणाला, हा निकाल खोटा आहे. इथे वशिलेबाजांचे मेरिट वाढतंय आणि गुणवंतांचं मेरिट घसरतंय. 2-2 दिवस ग्राउंडवर उतरून हाडाची काढं करून घेण्यात काय अर्थ आहे? हे बोलताना सुहासचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. ते पाहून आपल्याला त्या व्यवस्थेचाच राग आला आणि आपण ठरवून टाकलं, आपला वशिला नाही तर यापुढे आपण पोलीस भरतीला उतरायचंच नाही. नाही, पुरे झाली ही भरतीची जीवघेणी थट्टा. त्या दिवसापासून आपण पोलीस भरतीकडे पाठ फिरवली आणि स्पर्धा परीक्षेकडे वळलो. अजयनं पुस्तक मिटवून ते ग्रंथालयातल्या कपाटात ठेवून दिलं. आता त्यानं गावाकडे जाणं पसंत केलं. म्हणून तो ज्ञान केंद्रातून बाहेर पडला व आपल्या सायकलवर बसून गावाकडे निघाला. तो गांधी चौकात आला. तिथं कोपऱ्यावरच्या पानपट्टीसमोर उभ्या असलेल्या भीमा शिरतोडेनं त्याला हाक दिली. तसा त्यानं सायकलचा ब्रेक दाबला. सायकल जाग्यावरच थांबवून त्यानं ती रस्त्याकडेला उभी केली. भीमा हात उंचावून म्हणाला, आजा ये, मसाला पान देतो ये. भीमा त्याच्या कॉलेजमधला मित्र. पहिल्यापासून उडाण टप्पू. अंगात जीन शर्ट आणि तंग पॅन्ट घालायचा. दाढी मिशा सिनेमातल्या नटासारखी गुळगुळीत केलेली. केसांची झुलपं राखलेली. केसांची एक बट नेहमी कपाळावर लोंबती असायची. ती तो अधूनमधून उडवत राहायचा. शरीर यष्टीनं दणकट व उंचापुरा होता. भीमाला निरखून बघतच अजय त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्याच्या नजरेकडे बघत भीमा म्हणाला, आज्या, एखाद्या पोरीला निरखून बघावी तसा माझ्याकडे काय पाहतो रे? थोडा गंभीर होत अजय म्हणाला, तुझ्या गळ्यातला हा जाडजूड सोन्याचा गोफ, तुझ्या उजव्या मनगटातलं घड्याळ आणि सोन्याचं कडं, बोटात चमचमणाऱ्या या अंगठ्या, हे सगळं तुझं वैभव पाहतोय. म्हटलं कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की काय? त्यावर खो खो हसून भीमा म्हणाला, अजय,
किती मूर्ख आहेस. अरे नोकरीत इतकं वैभव मिळेल का? मग काय करतोस? तुला माझ्या व्यवसायात यायचा आहे का? तरी पण निदान तुझा व्यवसाय तरी कळू दे. मी हनुमातात्यासाठी काम करतो. कोण हनुमातात्या? तो झेडपी सदस्य? होय, तात्याच्या मटकाबुकीवर काम करतो मी. तात्याला देऊन राहील ते आपलं. पोलिसांची सगळी झंझट तात्या बघतो. मग आपल्यापर्यंत पोलीस पोचत नाहीत. दररोज लाखोची उलाढाल होते. तुझी काम करायची तयारी असेल तर सांग, आपण तात्याकडे तुझ्यासाठी शब्द टाकू. असं भीमा सविस्तर बोलला. क्षणभर अजय हे सर्व ऐकून गप्प झाला. त्यावर पुन्हा भीमा म्हणाला, तुझ्यासारख्या बॉडी बिल्डर तरुण तात्याला एकदम पसंत पडेल. का बरं? अजयनं प्रश्न केला तसा भीमा म्हणाला, या धंद्यात काही वेळा राडाही करावा लागतो. त्याच्यासाठी आणि तात्याच्या राजकारणासाठी तात्याला तगडी पोरं लागतात. बघतो विचार करून सांगतो. असं म्हणून अजयनं तिथून काढता पाय घेतला. तिथून निघताना भीमानं त्याच्या हातावर मसाला पान ठेवलं. ते तोंडात कोंबून अजयनं सायकलला पॅन्डल मारला. अजय घरी आला त्यावेळी दुपारचा 1:30 वाजलेला. आई, वडील आणि मोठा भाऊ शेतावर गेलेला. घराला कुलूप. त्याला तसं हे चित्र नेहमीचंच. त्यानं चौकटीच्या वरच्या बाजूला असलेल्या एका खोलगट दिवळीत हात घालून घराची किल्ली काढली व दाराचं कुलूप काढलं. कडी काढून दाराला धक्का दिला तसं जुनं जाडजूड दार कर्र कर्र आवाज करीत उघडलं. ते उघडताना दरवाजावरच्या फळ्यांच्या फटीतून माती घनगळली. त्यानं आत जाऊन घरभर चौफेर नजर फिरवली. एका कोपऱ्यातल्या लाकडी पलंगावर झोपलेलं मांजर जागं झालं. ते पलंगावरून उडी टाकून खाली आलं. त्याच्या पायात घुटमळू लागलं. त्याच्या भोवतीनं फिरत आपलं अंग त्याच्या पायावर घासू लागलं. त्याला भूक लागल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानं चुली शेजारच्या लाकडी कपाटातल्या दुधाच्या पातेल्यातलं दूध वाटीत ओतून वाटी मांजराच्या पुढ्यात ठेवली. अंगातली पॅन्ट व शर्ट काढून त्यानं भिंतीवरच्या खुटाळ्याला अडकवली. कमरेला लुंगी लावून त्यानं चौकटी बाहेर ठेवल्या पाण्याच्या बॅरलमधले पाणी घेऊन तिथल्या चौकोनी दगडावर हातपाय धुतले. तोंडावर पाणी मारलं. कमरेच्या लुंगीनंच तोंड पुसत तो घरात गेला. चुली शेजारी मांडी घालून जेवायला बसला. जेवता जेवता तो आपलं घर निहाळत होता. घराच्या मातीच्या भिंती चुलीतल्या धुरानं काळवंडलेल्या. वरचं आडं तर पूर्ण काळं ठिक्कर पडलेलं. घरच्या मधल्या खांबावर आडव्या बांधल्या कळकावर जुनाट फाटक्या वाकडांच्या घड्या लोंबत असलेल्या. तिथंच खांबाला टेकवलेली जीर्ण जेनाची वळकटी कमरेत वाकून उभी असलेली. एकंदरीत सगळ्या घरातलं दर्शन दरिद्री नारायण शेतकऱ्याच्या घरासारखंच. शेतकऱ्याची ही आगतिकता पिढ्यानपिढ्या चालत आलेली. अशा दारिद्र्यातून आपण पदवीधर झालोय. आता आपल्या घराण्याच्या भाळावरची ही दारिद्र्य रेषा आपल्याला पुसावीच लागेल. नाहीतर काय अर्थ आहे आपल्या शिक्षणाला? वडील ही उतारवयाकडे झुकलेत. मोठ्या भावाचं लग्न व्हायचंय. तुटपुंज्या शेतीवर घर सावरताना आई बाबा कर्जबाजारी झालेत. हे सगळं कसं बदलायचं? बाहेरची परिस्थिती ही खूप बिकट आहे. नोकरी कुठेच मिळत नाहीये. सर्वत्र वशिलेबाजी आहे. पोलीस भरती होत नाही म्हणून 2 वेळा मिलिटरी भरतीसाठी उतरलो. तिथेही 200-300 जागांसाठी हजारो तरुणांची गर्दी. तिथेही यश आलं नाही. कसं होणार आपलं? विचारांच्या तंद्रीतच त्यानं जेवण उरकलं. ताटात हात धुतले आणि पुन्हा अंगात कपडे चढवून त्याने शेताची वाट धरली. सायंकाळी शेतावरून परतल्यानंतर अजय फ्रेश होऊन हनुमान चौकातल्या व्यायामशाळेबाहेरच्या कट्ट्यावर येऊन बसला. हळूहळू त्याचे मित्रही जमू लागले. बरीच जण व्यायामासाठी नेमाने यायचे. काही जण टाईमपास म्हणून यायचे. बघता बघता व्यायामशाळा भरली. बाहेरच्या कट्ट्यावर 10-15 जणांची गप्पा गोष्टींची मैफल रंगली. तशी सगळीच बेरोजगार. काही पदवीधर तर काही पदव्युत्तर शिक्षण घेतलेली. गप्पा नेहमीच्याच गावच्या राजकारणापासून दिल्लीपर्यंतची चर्चा व्हायची आणि शेवटी स्वतःच्या बेकारीचा व नोकरीचा विषय चर्चेत यायचा. तेव्हा मात्र सर्वांची मनं उदास व्हायची. परिसरातल्या साखर कारखान्यातल्या नोकऱ्यांचा विषय निघायचा.
तेव्हा अजय उसळून म्हणायचा, साले हे साखर सम्राट जळूसारखं रक्त पितात तरुणांचं. एकतर तिथं नोकरी परमनंट मिळत नाही, कायम कंत्राटी, आणि पगार बघावा तर 2,000पेक्षा जास्त मिळत नाही. उपयोग आहे असल्या बेभरोशाच्या नोकरीचा. त्यावर बैठकीतला तानाजी पवार म्हणायचा, त्यापेक्षा कोल्हापूरची MIDC परवडली, तिथं पगार तरी बरा मिळतो. पुन्हा विषय मिलिटरी आणि पोलीस भरतीवर यायचा. तेव्हा नांगऱ्याचा प्रकाश म्हणायचा, पोलीस भरतीसाठी मर व्यायाम केला, हाडाची काड केली, आणि एज बार झालो तरी मी पोलीस झालो नाही. हे प्रकाशचं वाक्य अजयला खूप अस्वस्थ करायचं. आणि त्याला वाटायचं, आपलं प्रकाशसारखं होऊ नये म्हणजे बरं. आजही प्रकाश पुन्हा पोलीस भरतीवर घसरला. तेव्हा अजय म्हणाला, मी तर आता माझा मार्गच बदलला आहे. आता मी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसलो आहे. पूर्वपरीक्षा सुटलो की पुढे नक्कीच जिंकणारच. अजय आत्मविश्वासानं म्हणाला. त्यावर त्याच्या शेजारीच बसला निलेश म्हणाला, अजय, तू असा गावात बसून पास होणार नाहीस. त्यापेक्षा इस्लामपुरात खोली घेऊन अभ्यास कर. निलेशची सूचना अजयला योग्य वाटली, पण त्यानं मौन पाळलं. व्यायामशाळेजवळची बैठक संपून अजय घरी आला. त्यानं रात्रीचं जेवण उरकलं आणि अंथरुणावर अंग टाकलं. त्याच्या डोळ्यात झोप उतरत नव्हती. डोक्यात विचारांचं वारूळ फुटलं होतं. सकाळी इस्लामपुरातल्या गांधी चौकात भेटलेला भीमा शिरतोडे आठवला. तो त्याला मटक्याच्या धंद्यात ये म्हणत होता. खरंच बेकार फिरण्यापेक्षा भीमाच्या मध्यस्थीनं हनुमात आत्याच्या 2 नंबर धंद्यात गेलो तर भीमासारखंच आपण मालामाल होऊन अंगावर सोन्याच्या साखळ्या घालून समाजात मिरवू. दररोज ताजे पैसे मिळतील, आपलं घरदार सुधारेल, आणि कधीतरी पोलीस धाडीत सापडलो तर. तसं झालं तर ते आपल्या आबांच्या प्रामाणिक स्वभावाला सहन व्हायचं नाही. आबा अन्न पाणी सोडतील आणि आपल्या घरादाराचं वाटोळं होईल. त्यापेक्षा कष्टानं जगलेलंच बरं. विचारांच्या गर्तेतच त्याचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी इस्लामपूरला अभ्यास केंद्रात आल्यानंतर त्यानं संदीपची मुद्दाम म्हणून भेट घेतली. तो संदीपला म्हणाला, संदीप, मी एखादी खोली घेऊन अभ्यासासाठी इस्लामपुरातच राहावं म्हणतोय. इथे एखादी खोली मिळेल का? संदीप त्याला म्हणाला, अजय, किती मूर्ख आहेस ना. इथं खोली घेऊन कशासाठी राहणार आहेस? लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी राहावं म्हणतोय. दररोज घरी जाऊन अभ्यास होणार नाही आणि घरी अभ्यासाला वेळही मिळत नाही आहे. तसं असेल तर तुझी इथं राहण्याची व्यवस्था करेन, आणि तीही फुकटात माझ्या घरी. असं संदीप म्हणाला. संदीपच्या बोलण्याचं अजयला आश्चर्य वाटलं. तो संदीपच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. पुन्हा संदीप म्हणाला, अजय, मी तुझी चेष्टा करीत नाही, खरंच सांगतोय. आमच्या बंगल्याचा 3रा माळा रिकामाच आहे. तिथे तू राहायला ये. तुझ्या संगतीने माझाही अभ्यास होईल. हे ऐकून अजयला आनंद झाला. तो त्याला म्हणाला, उद्यापासून राहायला येईन. अजयचं इस्लामपूरला राहायचं ठरलं. त्यानं आई आबांच्या कानावर ही गोष्ट घातली. आईला म्हणाला, सकाळी लवकर येऊन मी 2 वेळच्या जेवणाचा डबा घेऊनच जाईन. तिथं राहून अभ्यास केल्याशिवाय मला स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येणार नाही. आबा म्हणाले, पोरा, तुझं कल्याण होणार असेल तर आम्हासनी नको आहे का? तुझी इच्छा असेल तसं कर, पण चांगला तालेवार अधिकारी झाला पाहिजे आहे बघ. आबांनी त्याच्याबद्दलची आपल्या काळजातली इच्छा बोलून दाखवली. आपल्या भल्यासाठी, आपल्यासाठी आपलं कुटुंब आपल्या पाठीशी आहे याची जाणीव अजयला झाली. आबांच्या बोलण्यानं त्याच्या इच्छाशक्तीला बळ मिळालं. त्याच्या आईचंही मन डोंगरा एवढं झालं. ती त्याला म्हणाली, लेकरा, घरट्यातल्या पाखरानं आबाळा संग ईर्ष्या करावी. त्यानं घरट्यात तरी किती दिवस अडकून पडावं. त्यानं घरटं सोडल्याशिवाय त्याच्या पंखात बळ येत नाही. आईचं हे वाक्य त्याला 10 हत्तींचं बळ देणार होतं. ती अडाणी होती, पण तिने दुर्दम्य आशावाद त्याच्यासाठी बोलून दाखवला. तिच्या आशावादासाठी तरी आपण आपलं ध्येय सिद्धीस नेलं पाहिजे याची त्याला जाणीव झाली.
त्याच दिवशी त्यानं बॅग भरून आपलं घर सोडलं. तो अभ्यासासाठी इस्लामपुरात संदीपच्या बंगल्यावर आला. त्याच्या येण्यानं संदीपच्या बंगल्याचा वरचा रिकामा मजला सजग झाला. आता संदीपचाही मुक्काम तिथेच पडला. त्याच्या संगतीनं तोही अभ्यासाला लागला. अजयच्या घराकडून येणाऱ्या गावरान जेवणाच्या डब्याची संदीपला गोडी वाटू लागली. काही वेळा त्याच्या घरातलं डायनिंग टेबलवरचं जेवण अजयला मिळू लागलं. एकूणच तो त्याच्या घरचा होऊन गेला. संदीपचे आई बाबा आपल्या मुलासारखेच त्याच्याशीही वागत होते. लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा जवळ येत चालली आणि अचानक एका दिवशी वर्तमानपत्र वाचत असताना अजयच्या नजरेला पोलीस भरतीची बातमी दिसली. बातमी नव्हे तर मुंबईत होणाऱ्या मोठ्या पोलीस भरतीची ती जाहिरात होती. 500 जागा भरायच्या होत्या. ती बातमी वाचून अजयच्या डोक्यात विचार चमकला. भरती मोठ्या प्रमाणातली व संख्येनंही मोठी आहे. या भरतीसाठी शेवटचा प्रयत्न करून बघावा काय? त्यानं हातातलं वर्तमानपत्र खाली ठेवलं. मनाशीच म्हणाला, आता तर आपण PSIच्या परीक्षेच्या तयारीला लागलोय. मग कशासाठी या भरतीसाठी उतरायचं? राज्यसेवेच्या परीक्षेत यश मिळालं तर आपण अधिकारीच होऊ. या शिपाईगिरीपेक्षा तेच बरं. क्षणभरच हा विचार त्याच्या मनात तरळून गेला आणि त्यानं पोलीस भरतीला उतरण्याचा विचार झटकून टाकला. 2 दिवसांनी तो सहजच त्याच्या गावाकडे आला. त्यावेळी सायंकाळी आपल्या गावातल्या मित्रांशी गप्पागोष्टी करण्यासाठी आपल्या नेहमीच्या व्यायामशाळेबाहेरच्या कट्ट्यावर येऊन बसला. त्याच्या आधीच तिथे काही मित्रांनी हजेरी लावली होती. त्याला बघून तिथे असलेला तानाजी पवार म्हणाला, अजय, कधी आलास? काय म्हणतो तुझा MPSCचा अभ्यास? आता डायरेक्ट PSI होणार म्हण की. तो काही न बोलता गालात हसला व तानाजी शेजारी कट्ट्यावर टेकला. तानाजीच्या पलीकडे बसला सचिन देसाई म्हणाला, अरे अजय, मुंबईला मोठी पोलीस भरती आहे. बघ, जमलं तर जमलं. हे MPSC पास होणं एवढं सोपं नाही आहे. त्यात आपण पडलो ओपन कॅटेगरीतले. अतिशय अवघड गोष्ट आहे. त्यापेक्षा मुंबईच्या भरतीत उतर. तुला त्याचं चांगलं प्रॅक्टिसही आहे. काय, झालास यशस्वी तर निदान पोलीस तरी होशील. त्या साहेब होण्याच्या मृगजळाच्या पाठीमागे कशाला लागलास? सचिनच्या या बोलण्यावर अजयनं प्रतिक्रिया दिली नाही. त्यानं फक्त स्मित हास्य केलं आणि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तरी पण तिथल्या मित्रांसमवेतल्या गप्पा गोष्टी संपून घरी परत येताना अजय विचारांची एक ठिणगी मनात घेऊनच आला. सचिन बोलला ते तरी कुठे चुकीचं आहे. स्पर्धा परीक्षेतलं यश वाटतं तितकं सोपं नाही. जमलं तर नशीब समजायचं, नाहीतर या प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर नव्हतं. म्हणून शेवटी त्यानं विचारांती ठरवलं, पोलीस भरती तर पोलीस भरती. शेवटचा एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आणि यावेळी आपण शिकस्त करू, यश नक्की मिळेल. असा त्यानं पोलीस भरतीचा ठाम निर्धारच केला. जेवायला बसल्यानंतर त्यानं आईपुढं आपल्या मनातला विषय मांडत म्हटलं, आई, मुंबईला पोलीस भरती आहे. यावेळी जागाही जास्ती आहेत. एकदा शेवटचा प्रयत्न करून बघावा म्हणतोय. तू आबांना सांग मला मुंबईला जायला पैसे लागतील म्हणावं. तशी चमकल्यासारखी आई म्हणाली, तुला आणि ही कसली अवदसा सुचली म्हणायची? ह्याच्या आधी कैक वेळा भरतीला गेलास, पण भरती झाली नाही. मग आत्ता त्या नादाला कशा पायी लागतोस? आता तसं होणार नाही. पाठीमागं जागा कमी होत्या आणि स्पर्धा मोठी होती. आता भरतीची संधी आहे. पण लेका, साहेब होणार होतास आणि मधीच हे काय झालं म्हणायचं? आता पोलीस बिलीस काय बी नको, तो साहेबच झाला पाहिजे हाईस. आईच्या या बोलण्यावर क्षणभर तो गप्प झाला. त्यावर पुन्हा आईच म्हणाली, लेकरा, घरात पैशाची बी अडचण आहे. तू मुंबईला जाणार म्हणजे तुला 1000 रुपये तरी द्यायला नकोत का? त्याच्यापुढं आईनं पैशाची अडचण मांडली. तसा तो वरमला. खाली मान घालून त्यानं जेवण उरकलं. जेवणाच्या ताटावरून उठताना आईला म्हणाला, आई, ठीक आहे, मी साहेबच होईन. दुसऱ्या दिवशी तो गावाकडून इस्लामपूरला आला. गावाकडून आल्यापासून त्याचा मूड खराब आहे हे संदीपनं ओळखलं. संदीप त्याला म्हणाला,
अजय, गावाकडून आल्यापासून अस्वस्थ दिसतोयस. घरी भांडणतंडा करून आला नाहीस ना? त्यावर तोंडावर हसू आणत अजय म्हणाला, छे रे, कोणाशी भांडणार मी? आई आबांशी. आपण कशासाठी भांडायचं त्यांच्याशी? आपण अजून एक पैसाही मिळवत नाही, उलट घरचंच खातो. मग कशासाठी भांडावं घरी? त्याच्या बोलण्यातला व्यथितपणा संदीपला समजला. म्हणून संदीप त्याला ठामपणे म्हणाला, तू मला बनवू नकोस हा. घरी तुझं नक्कीच काहीतरी बिनसलंय. त्यानं शेवटी संदीपला खरं सांगितलं आणि आपला पोलीस भरतीचा मनोदय बोलून दाखवत म्हणाला, ठरवलं होतं पोलीस भरतीचा एक शेवटचा प्रयत्न करून बघावा म्हणून. पण साला मुंबईला जाण्यासाठी पैसे नाहीत. घरी बोललो, पण अवघड आहे. का बरं? का म्हणजे काय? शेवटी आमचं शेतकरी कुटुंब. शेतकऱ्याचीही अशीच परिस्थिती असते. म्हणून आई म्हणाली, तू आपला साहेबच हो. कशाला मुंबईला जातोस पैसे खर्च करायला? अजयनं आपली व्यथा बोलून दाखवली. त्यावर संदीप म्हणाला, अजय, तू चिंता करू नकोस. तुला पोलीस भरतीला उतरायचं असेल तर बिनधास्त उतर. तुझ्या पैशाची व्यवस्था मी करतो. संदीप, फार फार उपकार होतील तुझे. अरे उपकार कसले? माझं कर्तव्य मी करतोय. संदीपनं त्याची पैशाची अडचण सोडवल्यानंतर त्यानं मुंबईला जायचं निश्चित केलं. मुंबईला जाण्यापूर्वी तो गावी घरच्यांना भेटण्यासाठी गेला. तो आई आबांना म्हणाला, मुंबईला मी माझ्या मित्राबरोबर चाललोय. माझ्या पैशाची व्यवस्था माझ्या मित्राने केली आहे. तरी पण त्याच्या आईला राहवलं नाही. तिने घराच्या कोपऱ्यात ठेवल्या गाडग्यांच्या उतरंडीतून 100 रुपयांच्या 2 नोटा काढून त्या अजयच्या हाती देत म्हणाली, हे घे पैसे, सांभाळून ठेव. तेवढंच वाट खर्चाला होतील. आईच्या त्या भाबड्या प्रेमानं त्याचे डोळे पाणावले. कारण त्या नोटा म्हणजे आईच्या अंतःकरणाचा ओलावा होता. घरातलं किडूक मिडूक विकून तिनं जपून ठेवल्या त्या पैशाचं मोल करता येत नव्हतं. त्यानं दाटल्या डोळ्यांनी ते पैसे आपल्या खिशात घातले. आईने त्याच्या हातावर साखरेची चिमूट ठेवत म्हटलं, औक्षवंत हो. त्यानं आई आबांना वाकून नमस्कार केला व आपली सायकल रस्त्याला लावली. गावाबाहेर कोपऱ्यावरचं मारुतीचं मंदिर आलं. त्यानं सायकल थांबवून स्टँडला लावली व देवळात जाऊन देवदर्शन घेऊन बाहेर आला. मारुती मंदिराबाहेरच्या कमानीतून त्याचं लक्ष समोरच्या चौकात कोपऱ्यावर असणाऱ्या गावच्या नामफलकावर गेलं, मौजे जाधववाडी. त्या बोर्डाकडे पाहून त्याला पाठीमागची आठवण झाली. पाठीमागच्या वर्षी आपल्या दोस्त मंडळीतल्या नांगऱ्याचा जयकर फौजेत भरती होऊन गावी परत आला होता. त्यावेळी आपल्या सर्व मित्रांनी आपल्यातला एक बेकार नोकरीला लागला म्हणून आनंद व्यक्त केला. याच बोर्डाजवळ जयकरचं हार घालून स्वागत केलं होतं, जल्लोष केला होता. तिथेच बोर्डाच्या बाजूला मी फटाक्यांची माळ लावली होती. एका बेकाराला नोकरी मिळाली म्हणून झालेला केवढा आनंद म्हणायचा तो. त्या आठवणीनं तो खुश झाला. गालात हसत मनाशीच म्हणाला, आता मुंबईहून मीही पोलीस भरती होऊन आलो म्हणजे माझंही तसंच जंगी स्वागत होईल. माझी दोस्त कंपनी हुरळून जाईल. असा विचार करून एका आत्मविश्वासानं त्यानं सायकलवर टांग टाकली व तो इस्लामपूरच्या वाटेला लागला. 2 दिवसांनी अजयनं मुंबई गाठली. सकाळी तो रेल्वेनं मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उतरला. स्टेशनवरचा माणसांचा सतत वाहणारा महापूर बघून तो चक्रावून गेला. त्याच्यासारखेच शेकडो युवक त्या रेल्वेनं प्रवास करून त्याच्याबरोबरच मुंबईतल्या पोलीस भरतीसाठी आले होते. डब्यातच त्यांच्याशी बोलाचाली व ओळख झाली होती. त्यामुळे एकमेकांच्या मदतीनं तो शेकडो युवकांच्या तांड्यातून स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पोलीस भरतीच्या मैदानावर पोचला. समोरचं पोलीस भरतीचं विस्तीर्ण मैदान रात्रीपासूनच युवकांच्या गर्दीनं खचाखच भरून गेलं होतं. कालपासूनच काही जण रांगेत बसली होती. हजारोंच्या संख्येनं भरतीसाठी आलेल्या युवकांना शिस्त लावण्याचं काम पोलिसांचा प्रचंड फौजफाटा करीत होता. तिथलं ते दृश्य पाहून अजय दडपून गेला. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याला वाटलं, एवढा 400 किलोमीटर प्रवास करून आपण उगीच आलो.
या गर्दीत आपला नंबर लागेल का, त्यापेक्षा पाठीमागं फिरावं असं त्याला वाटून गेलं. एकदा शेवटचा प्रयत्न करायला काय हरकत आहे, जमलं तर नशीब उघडेल, नाही तर नाही. या विचारानं तो रांगेच्या दिशेनं चालत गेला व त्या पोलीस भरतीच्या सागरात सामील झाला. घड्याळाचा काटा पुढं सरकेल तशी मैदानावरची गर्दीही वाढत चालली. मैदान फुगत निघालं. ती गर्दी युवा शक्तीला शिस्त लावणाऱ्या पोलिसांच्या आवाक्याबाहेर निघाली. बघता बघता रांगा विस्कळीत झाल्या आणि त्या रांगांचं रूपांतर जमावात झालं. दंगा सुरू झाला. गर्दी पुढं पोलीस हातबल झाले. गर्दी त्यांनाच पाठीमागे रेटू लागली. कोणच कोणाचं ऐकणं असं झालं. पोलिसांच्या हातातील फायबरच्या काठ्या गर्दीला फोडून काढू लागल्या. युवकांची धावाधाव सुरू झाली. मैदानभर चपलांचा, साहित्याचा, पिशव्यांचा खच पडू लागला. त्या गर्दीच्या प्रचंड लाटांमध्ये अजय सापडला. काय होतंय हे समजायच्या आत तो त्याच्या अंगावरून धावणाऱ्या जमावात गुदमरून गेला. त्याच्यासारखीच अनेकांची चेंगराचेंगरी झाली आणि मैदानभर किंकाळ्या उठल्या. पोलीस बळापुढे युवा शक्ती क्षीण झाली. बघता बघता मैदान रिकामं झालं. पोलिसांची भीती आणि दडपशाही पोटात घेऊनच दिवस मावळला. 2 युवकांचा बळी घेतलेल्या मोकळ्या विस्तीर्ण मैदानावर रात्र अवतरली. त्याचवेळी इकडे इस्लामपुरात संदीपने बातम्या ऐकण्यासाठी घरातील टीव्ही सुरू केला. दूरदर्शनावरची पहिलीच बातमी मुंबईत पोलीस भरतीच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीची होती. त्या बातमीवर डोळे व कान लावून संदीप खुर्चीत सरळ बसला. दूरदर्शनवरचा निवेदक म्हणाला, या भरतीसाठी मुंबईत 50,000 युवक दाखल झाले होते. युवकांच्या उसळलेल्या दंग्याला काबूत आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्यामुळे मैदानावर प्रचंड गोंधळ व चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत जाधववाडीचा युवक अजय भीमराव जाधव हा ठार झाला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त करून मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये व जखमींना 25,000 रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. दूरदर्शनवरची ती बातमी संदीपचं हृदय फोडीत गेली. तो ताडकन खुर्चीतून उठला आणि खूप मोठ्यानं अजय म्हणून त्यानं टाहो फोडला. त्याला प्रचंड दुःख झालं. तो सदगदित होत म्हणाला, अजय अजय तुझा कसला शेवटचा प्रयत्न म्हणायचा रे हा. तुझा घात झाला अजय, तुझा घात झाला. तुझ्या बेकारीची क्रूर क्रूर थट्टा झाली रे. संदीप मोठ्यानं रडू लागला. त्याच्या आवाजाने त्याची आई स्वयंपाकघरातून धावत आली. त्याचा हात धरून त्याला म्हणाली, संदीप संदीप काय झालं रे असं रडायला. त्याने रडत रडतच टीव्हीकडे बोट केलं. ती बातमी अजूनही चालूच होती. महाराष्ट्रातल्या बेरोजगारीवर आणि सरकारच्या नाकर्तेपणावर निवेदकानं हल्ला चढवला होता. टीव्हीवरचा अजयचा फोटो व बातमी पाहून संदीपची आई सर्व काही समजून चुकली. तिलाही प्रचंड दुःख झालं. क्षणभर आपलाच दुसरा मुलगा गेल्यासारखं तिला झालं. तिच्याही डोळ्यांचा बांध फुटला. तिनं संदीपला समजावण्याचा प्रयत्न करून मिठीत घेतला. एक वेळ संदीपनं टीव्हीवरच्या अजयच्या फोटोला हात जोडले आणि आईच्या खांद्यावर आपल्या डोळ्यातला अश्रूंचा डोह रिकामा करीत पुन्हा मोठ्यांदा म्हणाला, अजय अजय कसला रे हा तुझा शेवटचा प्रयत्न, कसला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.